कदंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रेवा आता विचार करत असते. तिचं डोकं अगदीच बंद पडलेलं असतं, कारण तिला आणि आता आरोहीला भेटायला मिळणार नसतं आणि यासाठी ती अगदीच बधीर झालेली असते. आणि त्याच वेळेला ताम्हणकर कामावर जात असताना रेवाला समजवायचा प्रयत्न आता करत असतात. रेवाला म्हणत असतात की नको इतका विचार करू, सगळ्या काही गोष्टी होतील नॉर्मल, आपण थोडा वेळ जाऊ देऊया असंही बोलून आता समजावलं जातं. पण रेवाला आता तेवढा वेळही कळ काढायची नसते. तिला आता काही झालं ना तरीसुद्धा आता आरोही हवी असते आणि आरोहीला मिळवण्यासाठी ना ती कुठच्याही थराला जाऊ शकत असते. म्हणजे आरोहीचं आणि तिचं काहीच वेगळंच बॉन्ड तयार झालेलं असतं आणि त्यामुळेच ना तिला त्या सगळ्या गोष्टी सारख्या हव्याशा वाटत असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की रेवा तशीच बाहेर उभी असते. रेवा बाहेर तशीच उभी असताना ना अचानकपणे आता चंदा तिथे येते आणि चंदा म्हणते की तुम्ही एवढा किती वेळ इथेच थांबणार आहात, असं करू नका. तुम्ही जर असंच करत राहिलात ना तर बरोबर नाही वाटणार. तुम्ही थोडं तरी खाऊन घ्या. परंतु आता रेवा म्हणत असते की जोपर्यंत आरोही मला येऊन भेटत नाही ना तोपर्यंत मला जेवण काही गोड लागणार नाही आणि त्या आरोहीशिवाय ना अगदीच माझं जगणं ना आता मुश्किल झालं आहे. पण मला असा पूर्ण विश्वास आहे की आरोही ना मला भेटायला नक्कीच येईल, कारण तिलासुद्धा माझ्याशिवाय करमणारच नाही, असंही आता रेवा म्हणत असते चंदाला. चंदा म्हणत असते की तुम्ही बोलताय तर मॅडम नक्कीच ती येईल. मग त्याच वेळेला रेवाला आता चंदा म्हणत असते की तू काही खाल्लेलं नाही आहेस तर काही हवं आहे का तुला, तर तसं हवं असेल तर सांग, म्हणजे मला तसं बनवायला. तर ती म्हणते की तुला तर माहिती आहे ना मला आठवड्यातनं एकदा तरी तसं जेवण लागतं, तर मला तसंच खायची इच्छा झालेली आहे, जरा बनव जेवण, असंही म्हणून ती आता तिला जेवण बनवायला सांगते. दुसरीकडे रमा आता रूममध्ये कचरा काढत असते आणि तिथे मात्र या आरोहीचा हट्ट असतो. आरोहीला रेवाकडे जायचं असतं आणि त्यामुळेच ती आता रमाकडे हट्ट करत असते. रमाला सांगत असते की प्लीज गाई मला घेऊन चल ना रेवा मावशीकडे. पण आता आरोहीला रेवाकडे घेऊन जायचं नाही हे रमानं ठरवलेलं होतं, कारण तिला माहिती होतं की हळूहळू का होईना आपली मुलगी आपल्यापासून कुठेतरी दुरावत चाललेली आहे. या गोष्टी मनामध्ये तिच्या फिरत असतात आणि म्हणूनच मग ती आरोहीला समजावत असते. आरोहीला म्हणत असते की बाळा आपल्याला आता कुठेही जाता येणार नाही, थांब तू घरातच राहा, पण आता मला रेवा मावशीकडे जायचे, रेवा मावशीला जाऊन भेटायचे, मला आता रेवा मावशीशिवाय करमत नाही आहे, ही अशी काहीशी वाक्य आरोहीची असतात. आरोही एवढी रेवाच्या आहारी जाईल असं रमाला वाटलेलंच नव्हतं. रमा आता आपल्या परीनं समजवायचा प्रयत्न करत असते, पण काही केल्या आता ती समजतच नसते. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो आणि अक्षय आरोहीला विचारतो की काय झालं आहे. त्यावर आरोही आता सांगू लागते की मला ना भेटायला जायचं आहे रेवा मावशीला, रेवा मावशीकडे डॅडा मला नेहून सोडणार. पण आता अक्षयला ऑलरेडी रेवा नावाचा राग असतो आणि म्हणूनच मग तो आता म्हणत असतो की कशाला तुला रेवाला भेटायला जायचे, काही गरज नाही आहे त्या रेवाला वगैरे भेटायला जायची आणि पुन्हा ना तिचं नाव या घरात काढायचं नाही. पण आता आरोही म्हणत असते की तुम्ही समजतात ना तशी रेवा मावशी नाही आहे, रेवा मावशी खरंच खूप चांगली आहे. तर आता अक्षयचा आवाज वाढलेला असतो, म्हणूनच आता रमाने अक्षयला समजवलेलं असतं आणि जे काही बोलायचं आहे ते प्लीज नीट प्रेमात बोला तिच्याशी आणि तिला समजवून सांगा, असं देखील रमा आता अक्षयला सांगते. रमाने आता अक्षयला ही गोष्ट सांगितल्यामुळे आता अक्षय शांत राहतो आणि अक्षय आता प्रेमानेच आरोहीला समजावू लागतो. आरोहीला म्हणत असतो की बाळा तुला मोठ्यांच्यातलं काही कळत नाही ना, म्हणून तुला या गोष्टी माहीत नाही आहेत, म्हणूनच तुला सांगतोय की प्लीज पुन्हा तू रेवा मावशीकडे जायचा हट्ट करू नकोस, ती तुझ्यासाठी चांगली नाही आहे, असं देखील आता अक्षय जो आहे तो बोलत असतो. अक्षय जेव्हा आरोहीला या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आरोही हे सगळं बोलणं ऐकतच राहते. तिला तर आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नकोशा वाटत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमासुद्धा आरोहीला समजवत असते आणि म्हणत असते की बाळा थोडं तरी समजून घे, पण आरोही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिला फक्त आता रेवा हवी असते आणि यासाठी ती कुठच्याही थराला जायला तयार असते. म्हणजेच ना आता ती डायरेक्टली म्हणत असते की जर तुम्हाला मला रेवा मावशीकडे घेऊन जायचं नसेल ना तर मला ना काही
बोलायचं काही. जर मला रेवा मावशीकडे सोडणार असाल तर सांगा, असं बोलून ती आता हट्ट करू लागते आणि ती आता फुगून बसलेली असते. रमा अक्षय तर दोघंही जण एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आहे ना त्यांना या सगळ्या काही गोष्टी नको नकोशा वाटत असतात आणि म्हणूनच तर आता तिच्याकडे बघत राहतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आरोही जी आहे ती खूपच जास्त रडत असते आणि तिला रेवाकडे जायचं असतं. ती हट्ट धरते. मग आता रमा ही अक्षयकडे बघत असते, पण अक्षयचा विचार पक्का असतो की रेवाकडे तिला सोडायचं नाही म्हणजे नाही. इकडे आता पाहायला मिळतं रेवा आता तिच्या मूळ रूपात आलेली असते. म्हणजेच जेव्हा ती पोलीस कोठडीत होती तेव्हा तिचं घर, राहणीमान कसं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये ती आता आलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा आता त्या लुकमध्ये ती येते तेव्हा मात्र तिच्यासमोर तिला जेवण द्यायला चंदाच असते. म्हणजे चंदा आणि तिची ही पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये भेट झालेली होती. ही जी चंदा आहे ती सुद्धा खूप मोठी आरोपी आहे आणि तिने स्वतःसोबत चंदाची सुटका करूनही घेतलेली होती, म्हणून चंदा आजपर्यंत इथे होती. म्हणजे चंदाना अक्षरशः रेवाला अगदी असं ताट फेकून देते आणि म्हणते की घ्या घ्या आणि त्यानंतर ती म्हणते की आता एवढी चांगली सोय आहे खायची, पण तरीसुद्धा तुला हेच खायचं आहे का, असं म्हटल्यानंतर रेवाला राग येतो आणि रेवाने आता रागातच या चंदाला धरलेलं असतं आणि तिची मानगूट धरून ती तिला म्हणत असते की आज माझ्यामुळे बाहेरचं जग बघतेस हे तर बघ, नाहीतर कायमची आतमध्ये सडली असतीस. एवढ्या गोष्टी विसरतेस का तू, असंही म्हणून आता तिच्याकडे बघितलं जात असतं. आणि त्याच वेळेला इकडे मात्र जेव्हा बोललं जातं ना तेव्हा मात्र रेवा ही खूपच जास्त अगदीच रागात असते आणि रेवा जेव्हा एवढ्या रागात असते ना तेव्हा मात्र आता ती चंदाला म्हणत असते की बघ, आता या लूकमध्ये ना मला खरा आनंद मिळतो. मला ना आता खरी मजा आलेली आहे. आता मी सुद्धा आरोहीची आतुरतेनं वाट बघते. कधी एकदा आरोही येते ना आणि मला येऊन भेटते असं मला झालेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा चंदाला सुद्धा हसू येत असतं आणि रेवासुद्धा अगदीच ना वेड्यासारखी हसत असते. त्यानंतर आता पाहायला मिळतं की चंदाला रेवा म्हणत असते की मला जर ना यांचा बदला घ्यायचा झाला असेल ना तर तो मी कसाच घेतला असता. एव्हाना बदला घेऊन ह्या सगळ्यांना संपवलं सुद्धा असतं, पण तसं नाही आहे ना. मला यांना त्रास द्यायचा आहे, पण तो सुद्धा हळूहळू या तोक्यांना मारायचा आहे आणि ह्याच्या यातना तर त्यांना व्हायलाच हव्यात, कारण माझं अख्खं तरुणपण ना यांनी या पोलीस कोठडीमध्ये काढलं. मला एवढा त्रास झाला आहे ना तर ह्यांना तर मी काही असंच सहज मारून टाकेन का, यांनाही तसाच त्रास देणार, झुरून मरायला लावणार, असंही आता रेवा म्हणत असते. रेवा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र चंदा तिचं हे बोलणं ऐकतच राहते, कारण हे सगळं बोलणं खूपच जास्त भयंकर असं होतं. पण रेवाला आता सूड घ्यायचा असतो आणि यासाठी ती अशी पेटून उठलेली असते. आणि दुसरीकडे आता रेवाकडे बघूनच आता चंदाला सुद्धा एकदम भारी वाटत असतं, कारण रेवा ही जो काही सूड घ्यायला आलेली असते ना तो तिचा जो आविर्भाव असतो तो बघूनच तिला आनंद झालेला असतो. इकडे आता अभि, आनंद आणि मयू या तिघांनीही छान अक्षयरामाचा मूड ठीक करण्यासाठी, त्यांना सरप्राईज देण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं आणि जेव्हा त्यांच्यासाठी स्पेशल असा त्यांनी केक केलेला असतो ना तो केकच आता इकडे त्यांच्यासाठी समोर आणून ठेवला जातो आणि मग सांगितलं जातं की या बघा, तुम्हा सगळ्यांसाठी स्पेशल असं मी आणलेलं आहे. बघा, आम्ही स्वतःच्या हाताने हे सगळं तयार केले. सध्या आपल्या घरात वातावरण जरा खूप जास्त व्यवस्थित नव्हतं, म्हणून मग या सगळ्या गोष्टी राहून गेल्या, पण आता नाही. आता काही झालं ना तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की एकदम छान असं काहीतरी व्हायला हवं आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही ना एक छोटासा प्रयत्न केला आहे
आम्हाला इतक्या गोष्टी जमल्या नाही आहेत, पण आम्ही प्रयत्न करून बघितला आहे, असं देखील अभि, मयू आणि आनंद सांगत असतात. आणि अक्षय आणि रमाला तो केक कट करायला सांगतात, जो त्यांच्या समोर ठेवला आहे. आणि आनंद आता हेही म्हणतो की खरं तर ना, तुम्हा लोकांना त्या रेवामुळे एवढा मनस्ताप झाला आहे आणि त्या रेवाच्या कचाट्यात ना आपण आपल्या आरोहीला सुद्धा सोडवून आणलं आहे ना, ते एका अर्थी बरंच झालं आहे. आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की जर आपण आरोहीची सुटका केलेली आहे, तर मग आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच वेगळ्या पद्धतीने बघूया. आणि म्हणूनच आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो आता इकडे आनंदला त्यासोबत मयूला झालेला असतो, पण रेवाचा विषय आता नको असंही अक्षयने म्हटलेलं असतं. त्यांच्यासमोर केक ठेवला जातो आणि हा केक तुम्ही केला आहे का? हो, आम्हीच केला आहे, एकदा कट तर करून बघा कसा झाला आहे तोही आम्हाला सांगा, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा असं बोलून आनंद त्यांच्यासमोर केक ठेवतो, तेव्हा अक्षय रमा चाकूने तो केक कट करतात. आणि जेव्हा तो केक कट करतात ना, तेव्हा मात्र आता अक्षय रमाला हळूच का होईना तो केक भरवतो आणि तेव्हा तो केक खूपच छान लागत असतो. आणि रमाही आता त्या केकचं कौतुक करत म्हणत असते की खरंच ना, केक खूपच छान झाला आहे. अक्षयही तो केक खाऊन पाहतो, अक्षयलाही तो केक खूप जास्त आवडतो. अक्षय आता त्या दोघांचंही कौतुक करू लागतो. अक्षय म्हणत असतो की खरंच खूप जास्त अप्रतिम झाला आहे. त्यानंतर आता त्यांचं सुरू असतं की आपली ही पार्टी एवढीच नाही आहे, आता आपल्याला ही पार्टी पुढे कंटिन्यूसुद्धा करायची. मग अक्षय म्हणतो की आता अजून काय करायचं आहे, अजून काय राहिलं आहे, असंही आता विचारलं जातं. आणि मग काय तो म्हणत असतो की बघा, आता तुमच्या दोघांचा एक कपल डान्स तर व्हायलाच हवा, असंही आता त्यांना फोर्सफुल्ली सांगितलं जातं. मग काय रमा अक्षयकडे काही ऑप्शन नसतो, त्यांना आता एकत्र येऊन डान्स हा करावाच लागणार असतो. ते जेव्हा आता एकत्र येतात तेव्हा ते आता दोघंही जण छान असा त्या सगळ्यांसमोर डान्स करून दाखवतात. आणि त्याच वेळेला अक्षय आणि रमा हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. थोड्या वेळासाठी का होईना देवाच्या या सगळ्या गोष्टींवर ना त्यांना थोडीशी फुरसत मिळालेली असते, थोडासा वेगळा वेळ मिळालेला असतो, जो की फॅमिली टाईम असतो. आणि तो फॅमिली टाईम ते लोक एन्जॉय करत असतात. आनंदही म्हणत असतो की आवडलं का सरप्राईज, आवडलं आहे ना, मला माहिती आहे. आणि खरंच खरंच खूप सुंदर आहे हे सरप्राईज, केक, त्यानंतर हे असं सेलिब्रेशन, या सगळ्या गोष्टी अक्षयला खूप जास्त आवडतात. आणि त्यामुळेच आता तिथे खूप छान असा पार्टी माहोल तयार झालेला असतो. पार्टी माहोल तयार झालेला असताना आनंद, अभि आणि त्याचसोबत मयू हे खूप जास्त खुश असतात, कारण त्यांनी अक्षय आणि रमामध्ये थोडासा वेगळा काहीतरी यायला हवा हे म्हणून त्यांनी हे प्लॅनिंग केलेलं होतं. कारण त्यांना कळत होतं की ह्या दोघांमध्ये काहीतरी ताणतणाव आहे, वाद आहेत आणि सतत तो रेवाचा विचार, या सगळ्यापासून ह्यांना मुक्ती मिळायला हवी, म्हणून आनंद, अभि आणि मयूने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आता अभि तर त्यांच्या डान्सचं कौतुक करतोच आणि म्हणतो की चला चला एकदम बढिया झालेला आहे. पण आता इकडे अक्षय आणि रमाला सुद्धा हसू येत असतं. दुसरीकडे अभि रूममध्ये जातो. अभि जेव्हा रूममध्ये जातो ना, तेव्हा त्याला रेवाचा फोन आलेला होता. रेवा अगदीच रडून रडून आता अभिला सांगत होती की अभि, आता तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतोस. अभि, मला खरंच रे आरोहीची खूप जास्त आठवण येते, आरोही मला कधी भेटेल ना असं मला झालं आहे. अगं तूच काय, इथे तीसुद्धा तुझी आठवण काढते, असंही आता अभि सांगू लागतो. तर आरोहीनं माझी आठवण काढत असेल, मला वाटलंच होतं, असंही आता रेवा बोलत असते. मलाही तिची खूप जास्त आठवण येते, मला असं वाटले की कधी एकदा ना मी तिला भेटते, असं झाले, असं देखील रेवा आता रडत रडत अभिसमोर बोलत असते. अभिला म्हणत असते की मला ना आरोहीची खूप जास्त आठवण येते, मला आरोहीला भेटायचं आहे, असं देखील आता ती सांगत असते. अभिही तिला सांगतो की तू बोलतेस तसंच आता आरोहीला सुद्धा तुझी आठवण येते, ती सुद्धा तुझ्या आठवणीने व्याकुळ झाली, मग तुला जमेल का रे तिची आणि माझी भेट घडवून द्यायला, असंही आता रेवा अभिला विचारत असते. अभि म्हणतो की बघ, मी माझ्या परीने प्रयत्न करतो, मी डायरेक्ट तुला सांगतच नाही आहे की मला जमेल असं, मी प्रयत्न करून बघतो की मला काही गोष्टी समजत आहेत का, असं देखील आता बोललं जातं. अभि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र रेवा म्हणते की बघ ना प्लीज, जर काही जमलं ना तर माझ्यासाठी तेवढं कर, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना,
तेव्हा रेवा जरी खुश असते, थोडं बरं वाटत असतं तिला आणि तिला असं वाटतं की चला फायनली सगळं काही आता आपल्या म्हणण्याप्रमाणे होते, सगळ्या काही गोष्टी छान होत आहेत. मग आता ती फोनही ठेवते आणि ती ठरवते की चला आता बघूया काही घडतंय का. त्यानंतर आता अभिनेही आता प्रयत्न करायचं काही सोडलेलं नसतं, कारण अभिने ठरवलेलं होतं की रेवा आणि त्याचसोबत या आरोहीची भेट घडवून आणायची. तो आता रेवाला कसाबसा बोलतो आणि फोन ठेवून देतो. रेवाशी बोलून जेव्हा त्याने आता फोन ठेवलेला असतो ना, तेव्हा रेवा मात्र आता एकदमच टेन्शनमध्ये असते आणि ती आता विचार करत असते आणि ती हसतही असते आणि तिला असं वाटत असतं की कसं ना मी एकेकाला असं गोत्यात घेऊ शकते. दुसरीकडे अक्षय आणि रमा आता बाहेर आलेले असतात आणि दोघंही जण आता बोलत असतात. अक्षय रमाला म्हणत असतो की आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला, पण आरोहीला ना आपल्याला जास्तीत जास्त समजवायची गरज आहे, कारण आरोहीचं वागणं बघता आरोहीला आपण जास्त वेळ देऊया, म्हणजे आपण आरोहीसोबत जेव्हा जास्त वेळ घालवू ना तेव्हाच आरोही आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल, आपल्याला ज्या हव्या आहेत गोष्टी तशाप्रमाणे वागायला लागेल. जर तिला आपण प्रेमाने जिंकलं ना तरच ती आपल्याकडे राहील, नाहीतर सारखी ती रेवा मावशीच करत राहील. आजही बघितलंच ना तिने कसं केलं. शक्य होईल ना तितकं आपण रेवाला तिच्यापासून लांब ठेवायचं आणि तिला विसरायला सुद्धा भाग पाडायचं. आपण ना आपल्याच प्रेमाने तिचं मन जिंकून घ्यायचं, असं देखील आता रमाला अक्षय सांगत असतो. रमाला सुद्धा या गोष्टी पटत असतात, पण आरोही खरंच ऐकेल का. आरोहीला या सगळ्याची सवय झालेली आहे. मग आरोहीनं ऐकून घ्यायला हवं. आरोही जर या गोष्टी ऐकून नाही घेतल्या तर आपण काय करायचं हे सुद्धा ती आता अक्षयला म्हणत असते. अक्षय म्हणतो की बघ आपण ना आपल्या परीने जेवढं जमतं तेवढं करायचं आणि आरोहीला तिच्यापासून लांब ठेवायचं हे देखील आता सांगितलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो आता रमाला समजवत असतो आणि रमाला सुद्धा काही गोष्टी पटत असतात आणि त्यामुळेच ना आता बरं वाटत असतं. रमा आणि अक्षय हे दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला अक्षय हा रमासोबत बोलत असताना रेवा आणि आरोहीमध्ये अंतर ठेवायचे याबद्दल डिस्कशन होत असतं. रमालाही या गोष्टी पटत असतात, कारण रमाही कुठेतरी जलस होत असते की आरोही सारखं रेवा करते आणि रेवाचं स्थान ती म्हणजे स्वतःचं स्थान ती रेवाला देऊ पाहते. या गोष्टीच ना रमाला खटकत असतात आणि म्हणूनच रमा या सगळ्याबद्दल आता विचारही करत असते. अक्षयचं बोलणं तिला आता अगदीच पटेलसारखं झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की खरं तर अभि जो आहे तो आरोहीला गायब करायचाच विचार करत असतो. आरोहीशी तो बोलायला जातो तर आरोही म्हणते की माझ्याकडे रेवा मावशीचं हे सिक्रेट आहे, ज्याच्यामध्ये तिचं लॉकेट तिच्याकडे असतं आणि ह्या सिक्रेटमुळेच आम्ही दोघी जवळ आलेलो आहे आणि मला हे लॉकेट तिला पुन्हा द्यायचे. मग आता तिची इच्छा असते की आरोहीची इच्छा असते रेवाला भेटायची आणि ती इच्छा ना शेवटी हा अभि जो आहे तो पूर्ण करायचं ठरवतो. म्हणजेच अभि जो आहे तो मात्र तिला म्हणत असतो की तुला भेटायचंच आहे ना तर मी तुला घेऊन जाईन. मग आता जिथं आरोही झोपलेली असते ना तिथे उषा वगैरे ठेवून तो आता आरोहीला गायब करतो. आरोही गायब झालेली असते ही गोष्ट नंतर रमा अक्षयला समजते. जेव्हा रमा अक्षय घरी रूममध्ये येतात तेव्हा ते दोघंही जण बघतात तर काय, जिथं आरोही झोपलेली असते तिथे ब्लँकेट काढलं जातं तेव्हा ते बघतात तर आरोही तिथे नसते तर तिथे उषा असतात. इकडे मात्र आता रेवा तयारीतच असते. रेवाला माहिती असतं, रेवाला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की अभि आरोहीला घेऊन येणारच मला भेटायला, त्यामुळे ती त्याच खुशीमध्ये असते आणि चंदासुद्धा म्हणत असते की बघूया कोणाचं खरं होतंय ते, मी सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये वाट बघते असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हा ना अक्षय आणि रमा चकित झालेले असतात की आरोही गेली कुठे, पण आनंदला माहिती असतं की अभि अचानक गायब झाला होता, अभिने तर आता नेलं नसेल ना असे विचार ना मनामध्ये येऊ लागलेले असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.